सो हे एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल मधुमधुरा 18. आज मला माहीत आहे व्हिडिओ यायला थोडा उशीर होणार आहे, कारण आज मला अजिबातच काही रेकॉर्ड करायची इच्छा नव्हती. पण मी म्हटलं की नाही मधुरा, जीवन में कुछ बड़ा करना है और कंसिस्टंट रहना है. त्यासाठी मी हे छोटे छोटे क्लिप्स आजचे तुमच्यासाठी शूट करून ठेवलेले आहे. सो सगळ्यात आधी उठून मी सगळे कामं करून घेतले. आज मी ॲक्च्युली लवकरच उठले होते 7:30ला, बट स्टील कितीही लवकर उठलं तरी माझं 10च्या आधी आवरतच नाही. सो आजही तसंच झालं. सगळे कामं करून घेतले, मशीनमध्ये कपडे लावले, झाडझूड केली आणि 70% आपले सगळे काम करून इथे बाल्कनीत आलेले होते केसांचा गुंथा काढायला. कारण हेच एक काम आहे ज्यात माझा खूप वेळ जातो, कारण आजकाल माझे केस खूप फ्रीझी झालेले आहे आणि गुंथतात पटकनच. सो डोकं दुखतं, त्यामुळे मी वेणी वगैरे घालून ठेवत नाही, तर मोकळेच होते. म्हणून त्यात ब्लँकेटचे धागे वगैरेही गेले होते आणि बघा किती जास्त गळतात आहे. सो हेच मी तुम्हाला दाखवत होते आणि इथे मी माझा मी टाईम घेत होते. नंतर आईने सांगितलं की झाडांना पाणी घाल, कारण झाडं पूर्ण सुकलेली होते. तर मी बकेटमध्ये पाणी घेऊन आले आणि मग्ग्याने झाडांमध्ये पाणी टाकत होते. तर हे सगळे झाडं आम्ही इथे राहायला आलो तेव्हा मी आणलेले होते इतवारीतून. पण जी तुळस आहे ती आमची जुनीच आहे, जी आईने लावलेली होती. सो मी खूप जास्त लवकर उठूनही तोच वेळ होतो माझा आणि मला खूप घाईघाई होते. असं तुमच्याही सोबत होतं का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असं झालेलं आहे की मी खूप आळशी झालेली आहे ॲक्च्युली. आधी मी सगळे कामं करायची, पण इथे आल्यापासून आईने मला इतकं पॅम्पर करून ठेवलं आहे की कदाचित मला असं वाटते की हळूहळू माझी कामांची सवय सुटून राहिली. आधी ॲटलीस्ट कपडे तरी धुवून घ्यायचे, पण आता कपडेही मी मशीनमध्ये टाकून देते लिटरली. आणि आज खरंच मी साऊंडही खूप लो करत आहे आणि फीलही खूप लो करते आहे. मे बी इट्स हार्मोनल चेंजेस. आणि ठीक आहे, कधीकधी असं होतं. सो त्यामुळे मी पटापटा आवरण्याचा प्रयत्न केला आणि पटकन गेले, रेडी झाले ऑफिससाठी आणि आईच्या मागे लागले होते. सो तुम्ही बघा समोर. टिफिन कुठे भात खा ना. राहू दे आता मग ठेवायला कशाला दुसरा भात देऊन दे. The tiffin is ready, bag is ready and I'm all full. आईने मस्त ऑलरेडी टिफिन आणि बॉटल भरून ठेवलेली होती, पण नेहमी मला जाताना उशीर होते आणि असं मी घाईघाईत खाते. मला खायची इच्छा नव्हती. तो निकलते हैं हाथ में 10 रुपये लेके, क्योंकि आज तो ऑटो से जाना पड़ेगा. सो पटकन कसं तरी खाल्लं आणि निघाले. तर बसमध्ये मस्त ऊनही येत होती आणि वाराही सुरू होता, तर मला खूप छान वाटत होतं. आज खरंच ॲक्च्युली मला खूप जास्त लो फील होतं, तर मी काहीच शूट नाही केलं. पण जे काही शूट केलं आय होप तुम्हाला आवडेल. आणि डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय, भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.